सर्वांना जय भीम. सुरत मध्ये पहिल्यांदा आलो. अशा स्टेजवर मला पहिल्यांदा बोलवलंय. सगळ्यांनी मला युट्यूबवर बघितलं असतील, माझी भाषण ऐकत असतील माझी. पण बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतोय, तुमच्यासारखी पब्लिक नाही बघितली बाबा. अजिबात बघितली नाही. एवढा जोश असेल सुरतवाल्यांमध्ये आणि आपली मराठी माणसं तिथे असतात हे पण माहित नव्हतं. खरंच माहित नव्हतं. आज मला सगळं गोल्डमॅन बोलतात आणि तुम्ही मला गोल्डमॅन म्हणून बघायला नाही आला, मी तुमच्यातला आहे म्हणून बघायला आला. मी तुमचा जयभीम आहे. दुसरं काही कारण नाही आहे का? तुमच्याकडे गोल्डचं मार्केट आहे नाही का? पण जर गुगलवर टाकलं तर मुंबईचा गोल्डमॅन रोहित पिसाळत असतो. भारताचा टाकला तरी मीच असतो. जर आमचे काही सुरतचे मित्र आले आणि म्हणाले की यार गोल्डचा व्यवसाय आम्ही पण करतो, पण आमचं नाव नाही मी म्हटलं काय माहिती का, तुम्ही सगळे गोल्ड वाले एका पडण्यात दुसऱ्या पडण्यात रोहित पिसाळ. माझं वजन नेहमी जास्त असेल कारण माझ्या जिभेवर जय भीम आहे. माझं वजन जास्त असेल. मी आमच्या कुणाल भाऊंचा खरंच आभारी आहे आणि मला खरंच माहित नव्हतं सुरतची एवढी चांगली सुरतची लोक असतील. अपॉर्च्युनिटी दिली तुमच्या समोर यायला. मी फक्त रोजगाराविषयीच बोलतो पण अशा यंग जनरेशनने पुढे यावं आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करावा. आणि मी सांगतो तुमच्या सुरतवाल्यांना सांगतो की प्रत्येक घरामध्ये सोन्याचा रोजगार द्यायला हा रोहित पिसाळे त्यांच्याबरोबर नेहमी राहील. आणि या गोल्डमॅन बरोबर गोल्ड कम्युनिटी झाली पाहिजे हे माझं स्वप्न आहे. आपण सगळे म्हणजे मी मागच्या एका भाषणात पण बोललो होतो, व्हायरल पण झालो होतो की माझ्या गळ्यामध्ये 1 किलोचा मुद्दा घेऊन फिरतो. तो फक्त शो ऑफ नाहीये. आमची लोक गळ्यामध्ये मडकं घालून फिरत होती, आम्ही फुलं घालून फिरतो. तुमच्या सगळ्यांना सिद्ध करून दाखवायचं की तुम्ही बाबासाहेबांची औलाद आहात. आपल्या बाबाच्या सगळ्या डिग्र्या इकॉनॉमिक्स मध्ये होत्या आणि आपण इकॉनॉमिक्स मध्ये फेल झालो. आपली मुलं बेरोजगार आहेत. आपल्याला आपल्या बापासाठी, आपल्या बापाने आपला विश्वास ठेवला त्याच्यासाठी आपल्याला लढायचं आहे आणि ते गोल्ड कम्युनिटी बनवून दाखवायचं. आणि मला तुमच्या सगळ्यांवर विश्वास आहे. तुम्ही सगळे मला ऐकताय. मी सगळ्यात जास्त व्हायरल आहे. जवळ 40 कोटी लोक मला रोज बघतात. ही सगळी तुमची ताकद आहे. आणि जर तुम्ही सगळे एकत्र आहात मग आपल्याला कोणाची भीती नाहीये, कुठलीच भीती नाहीये. आपण कुठल्याही पक्षातले असो पण जिथे बाबासाहेब आणि बुद्ध असताना तिथे सगळे आपण एकत्र होतो. ही आपली ताकद आहे. आजपर्यंत इथे वेगवेगळ्या गटाने लाल पुशात नेत्यांनी आपली वाट लावलेली आहे. आज मी कुणाल साहेबांबरोबर इथे तुमच्या स्टेजवर उभा आहे आणि मी तुम्हाला हमी देतो की आपण सगळे एकत्र होऊया, रोजगारावर काम करूया आणि जगाला सिद्ध करून दाखवूया की आपण जय भीमवाले हारणार नाही. सगळ्यांना आपण भीमा कोरेगावची लढाई आठवतच असेल. त्याच्यामध्ये रत्नाक जगताक आणि भिकनाक होते. तर रत्नाकाकडे भिकनाक आला आणि म्हणाला की अण्णा आपण फक्त 500 आणि ते हजारो मध्ये येत आहेत.
तर त्याच्याकडे